मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण शिकून घेणार आहोत बिटकॉइन ट्रेडिंगचे, बिटकॉइन फ्युचर्स ट्रेडिंगची एक प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी. आता ऑब्व्हियसली ही स्ट्रॅटेजी तुम्ही बिटकॉइनच्या ऑप्शन्स वरती सुद्धा नक्कीच वापरू शकता. इंट्राडे साठी बिटकॉइन ट्रेडिंगची ही 5 मिनिट्सची स्ट्रॅटेजी आपण शिकून घेणार आहोत. लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती जे आहे ते आपण याआधी बिटकॉइनची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला बिटकॉइनची क्रिप्टोची 6 PM स्ट्रॅटेजी शिकवलेली आहे. ते सर्व व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेतच, बट त्यासोबतच आज मी एक अशी स्ट्रॅटेजी शिकवते जी तुम्ही कोणत्याही टायमिंगला वापरू शकता. म्हणजे ती बेसिकली टायमिंग स्पेसिफिक स्ट्रॅटेजी नाहीये, टायमिंगवर डिपेंड असलेली स्ट्रॅटेजी अजिबात नाहीये. ती एक इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी आहे आणि 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला वापरायची आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की तुम्हाला जेव्हा पण टाइम असेल, जेव्हा ही वेळ असेल, तेव्हा हा इंडिकेटर लावून तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. सोबतच या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही अनाउन्समेंट सुद्धा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत अटेंड करा. यासाठी आता आपण जाऊया डायरेक्टली आपल्या क्रिप्टोच्या अकाउंटवरती. तुम्हाला माहिती आहे क्रिप्टोवरती आपलं कॉइन D6 मध्ये अकाउंट आहे. तुम्हालाही जर कॉइन D6 मध्ये फ्री अकाउंट ओपन करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉइन D6 ची लिंक आहे. सोबतच आपल्या अंडर अकाउंट ओपन केल्यामुळे तुम्हाला क्रिप्टोचा एक ऍडव्हान्स कोर्सही आपण फ्रीमध्ये देतोय. ओके, आता कॉइन D6 च्या अकाउंट मध्ये मी आलो आणि डायरेक्टली मी गेलेलो आहे BTC वरती, बिटकॉइन वरती. बिटकॉइनचा चार्ट जो आहे तुम्ही या ठिकाणी ओपन करतो आणि तुम्हाला डायरेक्टली इथे स्ट्रॅटेजी शिकवायला सुरुवात करतो. लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी खूप इंटरेस्टिंग अशी आहे. आपण भविष्यामध्ये खूप जास्त ही स्ट्रॅटेजी वापरणार आहोत, कारण की ही स्ट्रॅटेजी 5 मिनिटावरती आहे. ठीक आहे, 5 मिनिटावरती मी जसं जसं ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण नवीन नवीन पुढचे व्हिडिओज बनवू तसं मी तुम्हाला अधिक इफेक्टिव्हली अजून गोष्टी सांगत जाईनच. बस ह्या स्ट्रॅटेजीचा आज पहिला भाग आहे. आज आपण शिकणार आहोत एक इंडिकेटर जो आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज, जो मी इथे लावणार आहे. आपल्या आजच्या स्ट्रॅटेजीसाठी तो उपयोगी आहे. आणि हा EMA जो मी लावणार आहे तो असणार आहे माझा 20चा. ठीक आहे, मी 20चा EMA जो आहे तो या ठिकाणी लावून घेतो. एक मिनिट, आपल्याला चार्ट परत एकदा ओपन करावा लागेल. ठीक आहे, इथे मी हा EMA ऑलरेडी जो लावलेला तो इथे आलेला आहे. इथे मी फक्त EMA हा 20 करतो. ठीक आहे, म्हणजे 20चा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज मी इथे लावणार आहे. 20चा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज लावल्यानंतर माझी स्ट्रॅटेजी आता स्टार्ट झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, सुरू झालेली. माझी स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. लक्षात घ्या, हा 20चा मूव्हिंग एव्हरेज जो आहे ना, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज, हा बेसिकली माझ्यासाठी काम करणार आहे सपोर्टचं किंवा रेजिस्टन्सचं. जर मार्केट ह्याच्यावरती असेल तर हा काम करणार आहे सपोर्टचं, आणि जर खाली असेल म्हणजे मार्केट EMAच्या खाली असेल तर हा काम करणार आहे रेजिस्टन्सचं. आणि आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग करायची आहे ब्रेकआउट रिटेस्ट ट्रेडिंग. ठीक आहे, ब्रेकआउट रिटेस्ट ट्रेडिंग काय असते मी तुम्हाला सांगणार. ओके, आता ब्रेकआउट रिटेस्ट ट्रेडिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडंसं पहिले एक्सप्लेन करतो. इथे बघा, समजा हा एक आपला रेजिस्टन्स आहे, हा एक आपला रेजिस्टन्स आहे आणि मार्केट कंटिन्युअसली ह्याला रेजिस्ट करत करत खाली येत आहे. बट ज्या वेळेला मार्केट ह्याला ब्रेक करेल त्या लेवलला आपण काय म्हणतो, ज्या वेळेला मार्केट इथे ब्रेक करतं त्या लेवलला आपण म्हणतो ब्रेकआउट. बरोबर, एवढं तर आपण शिकलेलो आहोत ब्रेकआउट. पण आपल्याला ब्रेकआउट ट्रेडिंग नाही करायची इथे. ब्रेकआउट झाल्यानंतर जिथे रिटेस्ट होतं, म्हणजे ब्रेकआउट होऊन परत त्या लेवलला रिटेस्ट होऊन जर मार्केट वरती जात असेल तर ह्याला म्हणतात रिटेस्ट. आपल्याला अशा प्रकारची ट्रेडिंग करायची विथ द हेल्प ऑफ 20 EMA. मी तुम्हाला जेव्हा EMA वरती जाईन तेव्हा हे एक्झाम्पल अगदी क्लिअर मध्ये तुम्हाला समजून येणार आहे. मी थोडंसं परत आपल्या लाईव्ह चार्ट मध्ये जातो. इथे बघा, आता हा EMA जो आहे हा काम करतो आहे इथे सपोर्टचं. मार्केट वरती आहे, वरती आहे. मार्केटने खाली हा ब्रेकडाऊन दिला, मार्केटने EMA ला ब्रेक करून खाली आला. पण मी इथे बिटकॉइन सेल करणार का, बिटकॉइन सेल करायचा ट्रेड घेणार का, तर नाही. मी कधी घेणार, आता तर ह्याने ब्रेक केलं पण परत एकदा ही लेवल रिटेस्ट होऊन तो खाली यायला लागेल तेव्हा मी ट्रेड घेणार इथे बिटकॉइन सेलिंगचा. समजलं तुम्हाला? एकदम सोपी स्ट्रॅटेजी. ठीक आहे, बिटकॉइन सेलिंगचा ट्रेड घेणार, जो करंट हाय असेल त्याच्यावरती मी माझा स्टॉप लॉस ठेवणार आणि खालच्या टार्गेटसाठी जो आहे तो माझा ट्रेड ट्रेल करत खाली खाली जाणार. आता करंटली जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा काय चाललेलं आहे एकदा लक्षात द्या. तेव्हा जो आहे ना इथे ब्रेक तर झालेला आहे, पण आता हा रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. जर ह्याने रिटेस्ट केला, ही ग्रीन कॅन्डल इथपर्यंत आली आणि परत खाली आली, क्लिअर आहे, म्हणजे असं नाही झालं पाहिजे की इथून असं वर जातोय तर मग आपल्या ट्रेडला काय अर्थ नाही. समजा इथे ह्याने रिटेस्ट केला ह्या लेवलला, समजा ही एक
20 EMA ची लाईन अशी अशी आली, ह्याने ह्या लाईनला रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून थोडासा खाली यायला जर सुरुवात झाली तर त्या ठिकाणी मी माझा ट्रेड बनवणार आणि ट्रेड बनवल्यानंतर इथे कुठेतरी जो हाय असेल तिथे माझा स्टॉप लॉस ठेवणार आणि मी बिटकॉइन मध्ये शॉर्टचा ट्रेड घेणार. कधी घेणार? जर हा आता इथे जो जातोय व्हाईट कलरच्या लाईनला 20 EMA तिकडून जर तो परत थोडासा खाली यायला सुरुवात झाली तर त्याच कॅन्डलवरती मी ट्रेड घेणार आहे. ओके, सो हा असणार माझा शॉर्टचा ट्रेड. आता बाईंग कधी करायची, बाईंगचा ट्रेड कधी घ्यायचा तेही समजूया. ओके, बाईंगचा ट्रेड कधी घ्यायचा तेही बघा. इथे बघा, जसं की आता इथे मार्केट खाली आहे, खालून त्याने ह्या लेवलचा ब्रेकआउट दिला, 20 EMA लाईनचा ब्रेकआउट दिला. मी ट्रेड नाही घेणार. ट्रेड कधी घेणार? जेव्हा ह्या लाईनचा ब्रेकआउट दिला, वरती जाऊन थोडासा खाली येऊन जर ह्या लाईनला परत सपोर्ट घेत असेल, ठीक आहे, म्हणजे ब्रेकआउट झाला, रिटेस्ट झाला आणि रिटेस्ट झाल्यानंतर जर परत वरती जायला सुरुवात झाली तर ह्या कॅन्डलला मी ट्रेड घेणार आणि त्यानंतर ह्या लेवलच्या खाली माझा स्टॉप लॉस ठेवणार आणि माझा स्टॉप लॉस पुढे पुढे जाऊन ट्रेल करत जाणार. लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी आहे 5 मिनिटाची. सो 5 मिनिटाची स्ट्रॅटेजी असल्यामुळे ना इथे तुम्हाला स्टॉप लॉस पण छोटा येतो, म्हणजे स्टॉप लॉस जरी झाला तरी तुमचा काय मोठं ह्याच्यामध्ये नुकसान नाही होत आहे आणि इथे ट्रेड्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटू शकतात. मी असं नाही बोलतो तुम्हाला सतत ट्रेड भेटतील, पण जेव्हा जेव्हा ब्रेकआउट होईल, ब्रेकडाऊन होईल, तेव्हा तुम्हाला ट्रेडचा एक चान्स असेल. आता मी परत एकदा सांगतो, जिथे हा लाईव्ह ट्रेड चालू आहे, म्हणजे लाईव्ह मार्केट जिथे चालू आहे, समजा जर ह्या मार्केटने ब्रेकआउट केला नाही इथे, म्हणजे आता परत खाली आलाय, परत असा गेला तर ह्या ट्रेडला काही अर्थ नाही राहणार. पण जर तो असा खाली आलेला आहे, इथे त्यांनी रिटेस्ट केलं आणि परत खाली यायला रेड कॅन्डलने सुरुवात झाली, तर इथे मी ट्रेड घेऊन या ठिकाणी एसएल घेऊन खाली ट्रेड करू शकतो. ज्यामुळे काय होईल माहितीये का, इथे बघा, ऑलरेडी ही रॅली खाली चालली आहे, ऑलरेडी ही रॅली खाली चाललेली आहे. इथे येऊन थोडासा पॉज घेतोय. हा पॉज झाल्यानंतर कन्सोलिडेट झाल्यानंतर परत जर खाली यायला लागला, त्या ठिकाणी माझा एक चांगला ट्रेड बनू शकतो. सो सिम्पल लॉजिक आहे, ब्रेकआउट आणि रिटेस्टचं हे लॉजिक आहे. तुम्हाला मी अजून जर काही एक्झाम्पल ह्याच्यामध्ये दाखवायचे म्हटले तर इथे बघा, हा वरती गेलेला मार्केट खाली यायला सुरुवात झाली, ब्रेकडाऊन झाला, आपण इथे काहीच ट्रेड नाही घेतला, पण जेव्हा इथे रिटेस्ट झाला आणि परत खाली यायला सुरुवात झाली, सो इथे जर तुम्ही ट्रेड घेतला असता तुम्हाला चांगले प्रॉफिट्स झाले असते. क्लिअर आहे? सेम तुम्हाला अशा प्रकारे बाईंगसाठी पण हेच करायचं आहे. ठीक आहे, बाईंगसाठी पण बाईंगचा आपल्याला एक्झॅक्टली कुठे दिसतोय तर इथे बघा, या ठिकाणी मोठा ब्रेकआउट झाला, परत खाली यायला रिटेस्ट करून वरती द्यायला सुरुवात झाली. सो इथे जर तुम्ही ट्रेड घेतला असता तुम्हाला एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी दिसला असता, ट्रेलिंग स्टॉपला जोपर्यंत येत नाही तुमचा तोपर्यंत. सो अशा प्रकारे सिंपल ही स्ट्रॅटेजी आहे, अगदी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. काय करायचं, फक्त 20 EMA लावायचं आहे. मी 20 EMA च्या सोबत लक्षात घ्या, कोणताही दुसरा EMA, कोणताही दुसरा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज नाही लावला इथे हेल्पसाठी. केवळ 20 EMA लावलाय आणि त्यावरती मी तुम्हाला ट्रेड करायला सांगतोय. बरं, तुम्हाला इथे लाईव्ह मार्केटमध्ये आणायचे, लकीली इथे एक थोडासा सेटअप सुद्धा बनतोच आहे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा. सेटअपमध्ये काय होतंय, पण मी तुम्हाला काय बोललो, जर मार्केट असं वर गेलं तर आपला हा ट्रेड काहीच नाही करायचा. जर इथून खाली यायला सुरुवात झाली, थोडासा खाली अशी रेड कॅन्डलला सुरुवात झाली, तर आपला जो ट्रेड बनणार आहे शॉर्टचा. ओके, आता बिटकॉइनमध्ये ट्रेड कसा करायचा तुम्हाला प्रश्न असेल, तर मी तुम्हाला बिटकॉइनच्या फ्युचरमध्ये ऑलरेडी ट्रेड करायला शिकवलेलं आहे, की बिटकॉइनच्या फ्युचरमध्ये ट्रेडिंग कशी करायची, त्याचा स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसं लावायचं, तुम्ही ऑटोमॅटिकली कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता. हे बघा, फ्युचर ट्रेडिंग ऑन CoinDCX डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल की बिटकॉइनमध्ये ट्रेड कसा करतात, फ्युचर कसे बाय करतात, तर तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली या ठिकाणी समजून येईल. अजून 2 गोष्टी, तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या स्ट्रॅटेजीच्या प्रमाणे आपण लाईव्ह ट्रेडिंग करावी, या स्ट्रॅटेजीमध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो, बट ह्या स्ट्रॅटेजीच्या प्रमाणे आपण लाईव्ह ट्रेडिंग केली पाहिजे किंवा लाईव्ह ट्रेडिंग करावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मला ह्या व्हिडिओला कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा लाईव्ह ट्रेडिंग अशा. ठीक आहे, म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये येऊन एखाद्या स्पेसिफिक टायमिंगला लाईव्ह येऊन आपण ट्रेडिंग करावी किंवा लाईव्ह ट्रेड आपण करावी असं तुम्हाला जर वाटत असेल क्रिप्टोमध्ये, स्पेसिफिकली या स्ट्रॅटेजीमध्ये, तर मला ह्या व्हिडिओला लाईव्ह ट्रेडिंग अशा जास्तीत जास्त कमेंट करा. आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच सुरुवात करू शकतो. ओके, सेकंड थिंग, जर तुम्हाला बिटकॉइनमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची शिकायचं असेल, म्हणजे यामध्ये ऑप्शन बाईंग झाली, ऑप्शन सेलिंग झाली, ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजी झाल्या, सेलिंगच्या स्ट्रॅटेजी झाल्या, कशी करायची तुम्हाला शिकायची असेल, तर व्हिडिओला आम्हाला नक्की बिटकॉइन ऑप्शन ट्रेडिंग अशाही कमेंट करा. तुमची जशी मागणी असेल, तुमचा जसा रिस्पॉन्स असेल, त्याप्रमाणे आपण तुम्हाला तुमची मागणी पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ही एक स्ट्रॅटेजी जी आहे, सिंपल स्ट्रॅटेजी आहे, बट खूप जास्त इफेक्टिव्ह ही स्ट्रॅटेजी ठरू शकते. सो नक्की तुम्ही हिचा फायदा घ्या, हिचं अनालिसिस करा. सोबतच तुम्हाला माहिती असेल की आपण टेलिग्रामवरती जे आहे ते आपलं 6 PM ची जी स्ट्रॅटेजी आहे, किती लोक आपल्या टेलिग्रामवरती ऍड आहेत, किती लोक आपल्या टेलिग्रामवरती जॉईन आहेत, तर मला पहिलं म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये
नक्की टाईप करून सांगा. आणि सोबतच आपण टेलिग्रामवरती बरेचसे अपडेट्स तुम्हाला देत असतो. एक मिनिट, मी माझं टेलिग्राम चॅनल जे आहे ते या ठिकाणी तुमच्यासाठी ओपन करतो. ओके, इथे बघा तुमच्यासमोर आता स्क्रीन शेअर होत असेल. आपलं क्रिप्टो करन्सी मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे, ह्या टेलिग्राम चॅनलवरती एक 2,400 लोक ऑलरेडी इथे ऍड आहे. नक्की तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण की जे पण व्हिडिओचे अपडेट्स असतात किंवा जे पण मी स्ट्रॅटेजी शिकवतो, 6 PM स्ट्रॅटेजीचे रोज अपडेट ह्या ठिकाणी येत असतात. डेली अपडेट येत असतात बरोबर 6 वाजता. न चुकता इथे आपण अपडेट या ठिकाणी देत असतो, टाकत असतो. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा भेटेल. परत ह्या स्ट्रॅटेजीचे पण जे काही ट्रेड्स असतील किंवा आपण जर पुढे लाईव्ह ट्रेडिंग करायचं म्हटलं, ते सुद्धा सर्व बेनिफिट तुम्हाला याच ग्रुपवरती भेटणार आहे. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मी ऑलरेडी दिली आहे. तिकडे जाऊन नक्की जॉईन व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये कॉइन DCXच्या ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक आहे. तिकडे तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. त्यानंतर तुम्हाला आपला क्रिप्टोचा कोर्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल, काही शिकायला भेटलेलं असेल, नक्की व्हिडिओ लाईक करून सांगा. कमेंटमध्ये जे मी तुम्हाला बोललो लाईव्ह ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला हवं असेल तर नक्की आम्हाला कमेंट सुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.